नमस्कार मित्रांनो, आज आपण सोमवती अमावस्येच्या दिवशी मुलांसाठी करता येणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या धार्मिक उपायांविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। पण त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा, 99% पालक सोमवती अमावस्येला पूजा करतात, व्रत करतात, दानधर्म करतात, पण मुलांच्या सुखी, निरोगी आणि यशस्वी भविष्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावेत हे फार कमी लोकांना माहीत असते। असे मानले जाते की सोमवारी येणारी अमावस्या म्हणजे सोमवती अमावस्या अत्यंत पुण्यदायी आणि प्रभावशाली मानली जाते। या दिवशी केलेले जप, तप, दान आणि पूजा अनेक पटींनी फळ देतात असे धर्मग्रंथांमध्ये सांगितले जाते। प्रत्येक आई वडिलांची एकच इच्छा असते की आपली मुले निरोगी राहावीत, अभ्यासात प्रगती करावी, जीवनात यश मिळवावे, वाईट संगतीपासून दूर राहावीत आणि त्यांच्या आयुष्यात सुख, शांती व समृद्धी नांदावी। यासाठी सोमवती अमावस्या हा दिवस विशेष मानला जातो। चला तर मग जाणून घेऊया मुलांसाठी करता येणारे महत्त्वाचे उपाय। सर्वात पहिला उपाय क्रमांक 1, भगवान शिवाची पूजा। भगवान शिव यांना सर्व देवांचे देव मानले जाते। सोमवारी शिवपूजेचे विशेष महत्त्व असते। सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान करून शिवमंदिरात जावे, शिवलिंगावर स्वच्छ जल, दूध आणि बेलपत्र अर्पण करावे। पूजा करताना आपल्या मुलाचे नाव घेऊन प्रार्थना करावी की, हे महादेव, माझ्या मुलाला निरोगी आरोग्य, चांगली बुद्धी, उत्तम संस्कार आणि उज्ज्वल भविष्य प्रदान करा। असे केल्याने मुलांच्या जीवनातील अडथळे कमी होतात अशी श्रद्धा आहे। उपाय क्रमांक 2, महामृत्युंजय मंत्र जप। महामृत्युंजय मंत्र हा अत्यंत शक्तिशाली मंत्र मानला जातो। मुलांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी हा मंत्र जपणे शुभ मानले जाते। मंत्र: ओम त्र्यंबक यजामहे सुगंधिय पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। या मंत्राचा 108 वेळा जप करावा। जप करताना मुलाचे नाव मनात ठेवावे। असे केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मानसिक शांती मिळते। उपाय क्रमांक 3, वडाच्या झाडाची पूजा। सोमवती अमावस्येला वडाच्या झाडाचे विशेष महत्त्व आहे। वडाचे झाड दीर्घायुष्य आणि स्थैर्याचे प्रतीक मानले जाते। आईने वडाच्या झाडाला पाणी अर्पण करावे, हळद कुंकू वाहावे, कापसाचा धागा गुंडाळून 11 किंवा 21 प्रदक्षिणा घालाव्यात। मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करावी। उपाय क्रमांक 4, तुळशीसमोर दिवा लावणे। संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा। तुळस ही माता लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते। दिवा लावताना मुलांच्या प्रगतीसाठी आणि रक्षणासाठी प्रार्थना करावी। घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते असे मानले जाते। उपाय क्रमांक 5, गरीब मुलांना अन्नदान। दानाचे विशेष महत्त्व अमावस्येला सांगितले गेले आहे। गरजू मुलांना अन्नदान करावे। फळे, मिठाई, बिस्किटे किंवा भोजन वाटावे। दान करताना अहंकार ठेवू नये। दानामुळे पुण्यप्राप्ती होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते। उपाय क्रमांक 6, गायीस गुळ आणि भाकरी खाऊ घालणे। गाय ही हिंदू धर्मात पूजनीय मानली जाते। सोमवती अमावस्येला गायीस गुळ आणि भाकरी खाऊ घालावी। मुलांच्या सुखद समृद्धीसाठी प्रार्थना करावी। असे केल्याने शुभ फळ मिळते अशी श्रद्धा आहे। उपाय क्रमांक 7, पिंपळाच्या झाडाला जल अर्पण। पिंपळाच्या झाडात देवतांचा वास मानला जातो। सकाळी पिंपळाला जल अर्पण करावे। मुलांच्या जीवनातील अडथळे दूर व्हावेत अशी प्रार्थना करावी। उपाय क्रमांक 8, हनुमान चालीसा पठण। मुलांमध्ये आत्मविश्वास वाढण्यासाठी हनुमानजींची उपासना उपयुक्त मानली जाते। हनुमान चालीसा म्हणावी। मुलांच्या रक्षणासाठी प्रार्थना करावी। उपाय क्रमांक 9, काळे तीळ दान। काळे तीळ दान करणे अमावस्येला शुभ मानले जाते। हे दान पितृशांतीसाठी आणि ग्रहदोष कमी करण्यासाठी केले जाते। मुलांवरील नकारात्मक प्रभाव कमी व्हावा म्हणून काळे तीळ दान करावेत। उपाय क्रमांक 10, मुलांच्या नावाने संकल्प। पूजा करताना आपल्या मुलाचे पूर्ण नाव घेऊन संकल्प करावा। त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करावी। हा उपाय अत्यंत सोपा आणि प्रभावी मानला जातो। मुलांसाठी विशेष प्रार्थना: हे ईश्वर, माझ्या मुलाला निरोगी शरीर, सद्बुद्धी, चांगले संस्कार, अभ्यासात यश, वाईट संगतीपासून संरक्षण आणि आयुष्यात योग्य मार्गदर्शन मिळू दे। त्याच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदू दे। पालकांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? मुलांसमोर नेहमी सकारात्मक बोलावे। पूजा करताना मन शांत ठेवावे। राग, मत्सर आणि वाद टाळावेत। दानधर्म करताना दिखावा करू नये। मुलांना चांगले संस्कार देण्याचा संकल्प करावा। सोमवती अमावस्येचे महत्त्व: सोमवारी येणारी अमावस्या अत्यंत शुभ मानली जाते। या दिवशी भगवान शिव, माता पार्वती, पितर आणि वटवृक्ष यांची पूजा केली जाते। अनेक स्त्रिया आपल्या कुटुंबाच्या सुखद समृद्धीसाठी व्रत करतात। मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठीही हा दिवस विशेष मानला जातो। मुलांच्या शिक्षणासाठी विशेष उपाय: सरस्वती मातेसमोर दिवा लावावा। पुस्तकांवर अक्षता ठेवाव्यात। मुलाच्या अभ्यासासाठी प्रार्थना करावी। आरोग्यासाठी विशेष उपाय: महामृत्युंजय मंत्र जप करावा। भगवान धन्वंतरी यांचे स्मरण करावे।
मुलांच्या नावाने फळदान करावे. करिअरसाठी विशेष उपाय. भगवान गणेशाची पूजा करावी. दुर्वा अर्पण कराव्यात. यश आणि बुद्धीसाठी प्रार्थना करावी. वाईट नजरेपासून संरक्षण. मुलाच्या डोक्यावरून मीठ आणि मोहरी उतरवून वाहत्या पाण्यात विसर्जित करावी. हा उपाय अनेक ठिकाणी परंपरेनुसार केला जातो. घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी संध्याकाळी देवघरात दिवा लावावा. रामरक्षा स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनाम ऐकावे. घरात शांत वातावरण ठेवावे. मित्रांनो, हे सर्व उपाय श्रद्धा आणि धार्मिक परंपरांवर आधारित आहेत. या उपायांचा मुख्य उद्देश म्हणजे पालकांच्या मनात सकारात्मकता, श्रद्धा आणि मुलांच्या कल्याणासाठी प्रार्थनेची भावना निर्माण करणे. खरे तर मुलांचे भविष्य घडवण्यासाठी प्रेम, योग्य संस्कार, चांगले शिक्षण, शिस्त, प्रामाणिकपणा आणि सततचे मार्गदर्शन यांची सर्वात जास्त आवश्यकता असते. धार्मिक उपाय हे श्रद्धेचे माध्यम असू शकतात, पण त्यासोबतच मुलांवर योग्य संस्कार करणे, त्यांच्यासोबत वेळ घालवणे आणि त्यांच्या भावनांना समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. सोमवती अमावस्येच्या या पवित्र दिवशी आपल्या मुलांसाठी मनापासून प्रार्थना करा. भगवान शिव, माता पार्वती आणि सर्व देवतांची कृपा आपल्या मुलांवर सदैव राहो. आपली मुले निरोगी, यशस्वी, संस्कारी आणि आनंदी होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. धन्यवाद.